हे असं मी चालत चालत कुठे चालली आहे हे बघण्यासाठी ना तुम्हाला कंटिन्युअसली व्लॉग्स बघावे लागतील, त्याच्यासाठी फॉलो करावं लागेल. आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका मिनी व्लॉगमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप थँक्यू तुम्हाला की माझ्या कालच्या व्हिडिओवर, कालच्या रीलवर तुम्ही कमेंट करून मला छान मोटिवेटेड करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. तर भडंग म्हटलं की सगळ्यांची वेगवेगळी रेसिपी असते, तर ही आमच्या पप्पांची रेसिपी आहे. तेल गरम करून त्याच्यामध्ये आधी लसूण घातली, ती लसूण लाल होईपर्यंत अशी छान अशी भाजू दिली, परतू दिली आणि मग त्याच्यामध्ये बाकी काही न करता छान असे मस्त असे कुरकुरीत चुरमुरे जे काही होते ते त्याच्यामध्ये घातले आणि थोडा वेळ ते तसंच ठेवू दिलं. आणि ते खाली घेतल्यानंतर मग ते असे जे लसूणीमध्ये असे चुरमुरे एकदम मिक्स केले. थोडेफार इकडे तिकडे सांडतात, त्याची काळजी घ्या आणि चटका बसू नये याच्यासाठी पकडीनं व्यवस्थित धरून ठेवा, चिमट्यानं व्यवस्थित धरून ठेवा. मस्तपैकी असे ते चिरमुरे असे खालनं वरपर्यंत त्या तेलामध्ये छान परतवून मिक्स करून घेतले. आणि मग त्याच्यामध्ये आपला भडंग मसाला जो काही आहे तो घातला. हा इथे रुचिराचा भडंग मसाला घातला आहे पप्पांनी. आणि तो भडंग मसाला घातल्यानंतर डाळं म्हणजे फुटाण्याची डाळ, शेंगदाणे, खारे शेंगदाणे घातले तरी चालेल किंवा तळलेले वेगळे शेंगदाणे तळून घातले तरीसुद्धा चालेल. आणि हे सगळं परत खालनं वर एकदम मिक्स करून घेतलं. जोपर्यंत तो मसाला खालच्या तळातल्या चुरमुऱ्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत हे असे छानपैकी मिक्स 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 एवढे मिक्स करून घेतले, ढवळून मस्तपैकी घेतले. आणि मग त्याच्यामध्ये वरनं कलरचं तिखट घातलं किंवा तुम्ही साधी प्लेन फक्की घातली, प्लेन तिखट घातलं तरीसुद्धा चालेल. आणि मग त्याच्यावर जराशी इथे पिठी साखरसुद्धा भुरभुरवली होती. यामध्ये मसाल्यात मीठ असतं त्यामुळे वेगळं मीठ काही इथे ॲड केलेलं नाही आहे. तुम्ही पण ते लक्षात ठेवा, नाही तर डबल मीठ घातलं तर तुमचीच भडंग खारट होईल. त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की घ्या. आणि मग ते परत तिखट सगळ्या भडंगेला लागण्यासाठी असं परत खालनवर मिक्स करून घेतलं. संध्याकाळी आई देवळात आली होती त्यामुळे आम्हीसुद्धा देवळात गेलो. इथे आज रविवार म्हणजे काल रविवार ग्रामदैवत रवळनाथाचा वार मानला जातो आमच्याकडे, त्यामुळे रवळनाथाचं गणपतीचं दर्शन घेतलं. आणि हे जे तुम्ही बघताय ना, तर हे नवीन देवळाचं काम सुरू आहे. देऊळ इथे नवीन बांधतायत आणि कुठेही गेलं तरी आम्ही शांत कसे बसणार, आमचे पराक्रम तर चालूच असणार आहेत. त्यामुळे ही इथे वरती चढायचं बघत होती. त्याच्यानंतर आईकडे जाऊन ना मस्तपैकी एक बेत केला होता, तो म्हणजे सँडविचचा. पहिल्यांदा इथे मिरची आणि कोथिंबीरीची चटणी करून घेतली. विराला मी काय करते ते बघण्यात खूप इंटरेस्ट होता, त्यामुळे ती सुद्धा इथे मध्ये मध्ये करत होती. उकडलेला बटाटा, कांदा, टोमॅटो, हिरवी चटणी, त्यानंतर तिन्ही सॉसेस एकत्र करून घेतले होते आणि ते सगळे असे ब्रेडवर लावून घेतले मस्तपैकी. आणि हे सँडविच मेकर जे होतं, जे आईकडे बऱ्याच दिवसांपासून होतं, तर त्याचा वापर केला आणि मस्तपैकी अशी सँडविच भाजून घेतली. तुम्ही